जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध भावे अपत्या परिपाववी प्रेमरासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. याला एक ग्लासभर पाणी द्या बरं. पहिला झाला आपला वेदो नित्यमधीयतां तदुदिदं कर्मसनुष्ठीयतां तेनैषस्य विधीयताम् अपिचिते कामे मतिस्त्यज्यतां पापौघ परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजग्रहात् पूर्णं विनिर्गम्यतां. पहिला भाग झाला. मागे मी जसं सांगितलं होतं की यामध्ये एक एक पायरी आहे आणि ती पायरी चुकवता येत नाही. चढताना आपण पायरी चुकून जर चढलो तर एक वेळ ठीक आहे, आपण चढू शकतो, पण उतरताना एखादी पायरी सोडून जर आपण खाली आलो तर एकदमच खाली येतो. हे जसं आहे ना तसे हे साधनेच्या पायऱ्या पहिल्यापासून दिलेल्या आहेत. या ठिकाणी वेदांचं आधी अध्ययन करा आणि जे आपण अध्ययन केलं त्याचं अनुष्ठान करा. त्यानंतर तेने यशस्य विधीयताम अपिचिती म्हणजे वेदांचं अध्ययन, त्यानंतर त्यांचं अनुष्ठान, त्यानंतर आपण जे काही शिकलो त्याचा उपयोग करून भगवंताची पूजा करा. ऐकू येतं ना? भगवंताची पूजा करा आणि नंतर काम्य मतीच त्यज्यताम म्हणजे एखादं कर्म करण्यामध्ये आपली जी कामना असते, इच्छा असते, ती इच्छा सोडून द्या आणि काम करा. म्हणजे निष्काम कर्मयोग असं तुमचा असू द्या. आता हे झालं म्हणजे काय होईल हे सगळं केल्यानंतर तर की पापौघ परिधूयताम म्हणजे आपले आत्तापर्यंत केलेले जे पाप आहेत ते धुवून जातील. आणि नंतर भवसुखे दोषोनुसंधीयताम की भवसुखे म्हणजे पुढच्या येणारं जे आहे त्याच्याबद्दलची काळजी न करता दोषोनुसंधीयताम आपले जे दोष आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. ते आपले का आले, जो दोष आपल्यामध्ये निर्माण झाले त्याचं कारण काय असेल त्याचं जरा आपण ॲनालिसिस करा. आणि मग हे सगळं झाल्यावर आत्मेच्छा व्यवसीयताम म्हणजे सगळ्या इच्छा दूर करून फक्त एकच इच्छा ठेवा की परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा, आत्मेच्छा. आणि आत्म्याची प्रगती, आत्म्याची उन्नती म्हणजे सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती हे लक्षात ठेवून फक्त सत्वगुणामध्ये स्थित राहा. आणि याचा उपयोग कुठे करायचा आपल्याला हे सगळं शिकल्याचं निजग्रहात पूर्ण विनिर्गम्यता म्हणजे आपण आपल्या घरामध्ये राहून आसक्तीचा त्याग करणे. निजग्रहात पूर्ण विनिर्गम्यता पूर्ण म्हणजे पूर्णपणे आपण जसं काही घरामध्ये नाही अशा दृष्टीने आपण घरापासून दूर राहिल्यासारखं म्हणजे तटस्थ भावनेने या सगळ्या गोष्टींकडे पाहावं, कुठेही आसक्ती ठेवू नये. आता हे तटस्थ राहायला आपण सांगितलं आता पहिल्या ह्याच्यामध्ये निजग्रहात पूर्ण विनिर्गम्यता. आता तटस्थ राहिल्यानंतर मग आता पुढे काय करायचं की आता एकदा आपण याच्यातलं आपलं मन काढून घेतलं. मागच्या वेळेस आपण पाहिलं हे की आपण जर याच्यातलं मन काढून घेतलं तर मग आता ते मन कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं, ते मन कुठे लक्ष केंद्रित करायचं ते आपल्याला तर या दुसऱ्या श्लोकात सांगतात. संगम सत्सु विधीयताम भगवतो भक्तिर्धरा धीयताम शांत्यादी परिचयताम दृढतरम कर्माश संत्यज्यताम सद्विद्या अनुपसेव्यताम अनुदिनं तत्पादुका सेव्यताम ब्रह्मैकाक्षरमर्थताम श्रुतिशिरोर वाक्यम समाकर्ण्यताम. बरं, म्हणजे आता एक एक भाग घेऊ आपण. संगम सत्सु विधीयताम म्हणजे आपलं मन संसारातून काढून घेतलं, संसारातून आपण म्हणजे अलिप्त झालो. संसाराचा संघ जो आहे खरा त्याचा मनापासून त्याग झाला, म्हणजे वस्तूचा त्याग नाही पण मनातल्या विषयांचा त्याग झाला. आता आपल्याला सांगितलं की आता जेव्हा विषयांचा त्याग झाला तेव्हा आता आपलं मन एका म्हणजे हे एक पूर्ण श्लोक झाल्यावर आता काहीतरी तयार झालं. आता आपण आपल्या
म्हणजे आत्मेच्छा व्यवसायताम याची सुरुवात आता या ठिकाणी झाली. आणि मग आपण काय करावं साधकाने, की आपलं मन जे आहे हे सत्संगामध्ये न्यावे. संगम सत्सु विधीयताम, म्हणजे आपलं निवृत्त मन जे आहे ते सत्संगात न्या. आता हे कसं त्याने दिलं आहे की म्हणजे संगत सत्सु विधीयताम आणि सत्सु म्हणजे हां, म्हणजे आता आपलं मन जर त्या ठिकाणी न्यायचं असेल तर आपण काय करायचं, की सज्जनांच्या सहवासाचा महिमा, सज्जनांच्या संगतीत गेल्यानंतर त्याचा आपल्याला काय फायदा होतो याचा विचार करा. गेलं वाटतं कनेक्शन. जय जय रघुवीर समर्थ. काल सगळे म्हणे ना की कालच्या दिवसात काहीच त्रास नाही झाला, सगळं छान ऐकू आलं. हां, तेव्हाच मी म्हणणार होतो, कारण आमचा असा अनुभव आहे की आपण कौतुक केलं की काम बिघडतात. म्हणजे हा आमच्या घरातला अनुभव आहे. चला आता 7-8 दिवस झाले तब्येत चांगली असं म्हटलं की बिघडते तब्येत. चला मग ठीक आहे. संगम सत्सु विधीयताम, म्हणजे माणसाने आपलं मन संसारातून सगळ्या विषयातून निवृत्त करून कुठे एकत्र करायचं, कुठे कॉन्सन्ट्रेट करायचं, ते म्हणजे सत्संगामध्ये करायचं. आता सत्संग जो आहे तो 2-3 प्रकारचा आहे. स्वतः संग इति, स्वतः संघ इति म्हणजे सतचा संघ, आत्मनः स्वतः संघ इति. सतचा संघ म्हणजे सत म्हणजे जे काल होतं, आज आहे आणि उद्याही राहणार आहे अशाचा संघ करावा. आपला जो संघ असतो तो अस्थायी असतो, स्थायी असा नसतो. स्थायी स्वरूपाच्या ठिकाणी माणसाने संघ करावा. आत्मनः स्वतः संघ इति म्हणजे आपण आपल्या आत्म्याच्या संगतीत राहावं. आत्म्याचा सत्संग अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ज्या लोकांमध्ये ही आत्मवृत्ती, म्हणजे अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम, आपण म्हणतो ना की अशा सद्गुरूला आपण शरण जावं जे अखंड मंडलाकारम, म्हणजे अखंड ते आपल्या आत्मवृत्तीमध्ये स्थित असतात. म्हणून अशा सत्संगामध्ये माणसाने राहावं. आणि आता सत्पुरुषाचा सत्संगामध्ये राहावं असं म्हणतो आपण, पण आता सत्पुरुषच नाही तर त्याला काय करावं, आहे की नाही. एक तर सत्पुरुषांची भेट अवघड आहे. भेट झाल्यावर त्यांचे आपल्याला महत्त्व पटलं पाहिजे. आणि मग आपण तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवता उपदेक्षन्ते ते ध्यानम ज्ञानेन तत्वदर्शना, ही सगळी नंतरची पायरी आहे. पण आपला आधी विश्वास बसला पाहिजे. पण आता आयुष्यभर जर माझ्या जीवनभर जर सत्संग मला झाला नाही, सत्पुरुषांची भेट झाली नाही, तर मी काय करावं. तर म्हणजे सगुणाच्या सत्संगामध्ये राहण्यापेक्षा त्यांनी निर्माण केलेले जे ग्रंथ आहेत त्याच्या सत्संगात राहावं. आत्मारामदास बोध माझे स्वरूप असता सिद्ध, त्यामुळे त्यांच्या ग्रंथाच्या सत्संगात राहणं म्हणजे सद्गुरूंच्या सत्संगात राहणं. वर्षभर गोंधळ्याला जाऊन राहतो असं म्हणलं तरी आपल्याला राहता येत नाही, आणि तिथले लोकही आपल्याला राहू देणार नाही. मग आता त्याच्यातनं मार्ग काय आहे. महाराजांनी काय सांगितलं, महाराज म्हटले की आपल्याला काय आठवतं तर एक माळ, त्याने केलेला नामजप. आता मला महाराजांच्याकडे जाता येत नसतील तर महाराज माझ्याजवळ आहेत ना, त्या माळेच्या रूपाने आहेत, त्या नामाच्या रूपाने आहेत. मग ते मी नाम सतत घेतलं पाहिजे.
नाना महाराजांच्याकडे जेव्हा मी होतो तेव्हा तिथली भक्त मंडळी, इंदोर तसं गाव त्या काळातही खूप मोठं, आता तर मोठंच आहे, काही काही जण खूप दूर राहायचे. तेव्हा कसं स्कूटर वगैरे हे काही नव्हतं. मग सायकलवर तिथे जायचं 2-4-5 किलोमीटर. पण ते नानाने त्यांना सांगितलं, अरे एवढ्या लांबून येऊ नका माझ्याकडे. तुम्ही तुमच्या घरामध्ये 7 वाजता देवासमोर दिवा लावा, उदबत्ती लावा आणि तिथे बसा. आणि तुम्ही ज्या उपासना करा, जे करुणाष्टकं म्हणा, जे काही तुमचं काय आपण म्हणतो त्या काय त्याचा शब्द आहे पर्टिक्युलर, दत्त संप्रदायामधलं. हां, तर ते जेव्हा तुम्ही म्हणाल त्यावेळेस मी त्या ठिकाणी आहेच म्हण. नाना महाराज म्हणतात. हां, त्रिपदी. त्रिपदीची वेळ ती त्रिपदी म्हणजे त्यांचा तो सत्संग संध्याकाळचा. हां, जशी आपली उपासना आहे, करुणाष्टक आहे, तसं ती त्रिपदी. तर त्रिपदी तुम्ही म्हणा, तुमच्या घरीच म्हणा, मी तुमच्या घरीच आहे. त्याच्यामुळे मी असं पाहिलं, जे आमचे नातेवाईक होते जवळचे, त्यांच्या घरी पण मी नेहमी जात होतो, कारण एकटाच होतो. गेल्यावर मग ते म्हणायचे, आज काय मला नानांच्याकडे काही जाणं झालं नाही, बरं झालं तुम्ही आले, आता 7 वाजता आपण आपल्याच घरी बसू म्हणे. आणि म्हणून त्रिपदी लावायचे आणि आम्ही सगळे 5-6 जण त्यांच्या घरातली मंडळी एकत्र तिथे. म्हटलं का आज काही जाणं नाही झालं. त्यावेळेस काही आपली बुद्धी एवढी नव्हती. मग ते म्हणाले, नाही आम्हाला नानाने सांगून दिलं आहे की तुम्ही इथपर्यंत येऊ शकले नाही तरी काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या ठिकाणीच राहा आणि माझं स्मरण करा, दत्ताचं नाव घ्या, नावामध्ये तुम्ही असले म्हणजे तुम्ही माझ्या जवळच आहेत. म्हणून असा सत्संग, याला पण सत्संग म्हणतो आपण. आणि किंवा त्यांचा ग्रंथ आहे. आता ग्रंथाचा सत्संग तर नेहमीच व्हायला पाहिजे. आता या ठिकाणी एक चांगली कथा लिहिलेली आहे भगीरथ राजाची. भगीरथ राजाने भगीरथांच्या पूर्वजांनी खूप प्रयत्न केले गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी. हां, आता आपण जे पाहिलं की नाही, की आपले जे दोष आहेत त्या दोषांवर आपण चिंतन केलं पाहिजे, ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे जे आहे. मग आता भगीरथाने विचार केला की आता पण माझ्या सगळ्या पूर्वजांनी सगळं केलं तरी पण त्यांना हे प्राप्त का नाही झालं. मग त्यांच्या लक्षात आलं की यांनी जे केलं त्याच्यामध्ये पूर्वजांनी जन्मभर इंद्रिय आणि मन यांच्यावर जय नाही मिळवला. विषयोपभोग जो आहे तो चालूच होता. पूर्ण राज्य सगळं केलं, राज्यकारभार पाहिला आणि मग आपण म्हणतो तसं रिटायर झाल्यावर मग आपण करू, असं केल्यामुळे तो म्हणजे विषयात तुम्ही रमलेले होता. आता गंगेचं अवतरण व्हावं यासाठी तुम्ही उपासना करत आहात, तर ती तुमची उपासना सफल होणार नाही. यासाठी आधीपासूनच उपभोगांचा गुलाम न होता आधी त्या भोगांचाच त्याग केला पाहिजे, नाही का. माझ्या कपड्याला काटे लागल्यानंतर मी काटे काढून टाकेल असं म्हणण्यापेक्षा माझ्या कपड्याला काटे लागणारच नाही, या दृष्टीने मी जर सावरून चालायला लागलो तर काटे लागणारच नाही मला. म्हणजे पुढचा धोका लक्षात घेऊन आधीच आपण ते शहाणं झालं पाहिजे. हे भगीरथाच्या लक्षात आल्यामुळे भगीरथाने स्वतः सगळे प्रयत्न केले तपश्चर्याने आणि गंगामाता प्रसन्न झाली. आता गंगा प्रसन्न झाली तर गंगेने काही लगेच प्रसन्न झाल्यावर ती लगेच खाली आली असं नाही. तिने 2-4 अटी घातल्या. ती म्हणते, गंगामाता म्हणते की मी स्वर्गातून पृथ्वीवर येईल, माझा वेग प्रचंड असेल, एवढ्या अंतरावर मी येणार आणि पृथ्वी माझा वेग काही धारण करू शकणार नाही. त्यामुळे पृथ्वीचा स्पर्श झाल्यानंतर मी पुन्हा पाताळामध्ये निघून जाईन. तर त्याचा उपाय आधी तुम्ही करा. आता सगळे उपाय करण्यासाठी एकच देव आहे आपल्याकडे, ते म्हणजे शंकर. आशुतोष म्हणजे कमीत कमी प्रयत्नाने जास्तीत जास्त प्राप्ती करून देणारा हा देव. म्हणजे कलियुगामध्ये सगळ्यात चांगला देव कोणता तर महादेव. आणि महादेव हे रामदासी आहेत, नाही का. पहिले रामदासी महादेवच आणि त्या रँकमध्ये दुसरे रामदासी म्हटलं तर आपल्या संदर्भामध्ये आपले रामदास स्वामी. हां, आणि मारुती राय तर आहेतच मध्ये. त्यामुळे त्या शंकराने ते मान्य केलं आणि त्याने त्या जटेमध्ये तिला धारण केलं. आता तिथे पुन्हा ती थांबली तिथेच.
की अजूनही मी पृथ्वीवर येणार नाही, कारण मी पृथ्वीवर आल्यावर एक गोष्ट होईल की सगळी माणसं माझ्यामध्ये स्नान करतील, सगळ्यांचे पाप मी धुणार. आता सगळ्यांचे पाप धुत बसलं तर माझं पाणी सगळं खराब होईल ना. तर माझं पाप झालं मी कोणाकडे जावं? नाही का, एका बकेटामध्ये साबण टाकलं, सगळं खूप चांगलं साबण टाकलं, पण 10-20 कपडे टाकले तर त्याच्यामुळे त्या बकेटातच राहणार ना, तो कोण धुणार आता? मग त्या गंगेला सांगितलं, तू काही काळजी करू नको, कोट्यावधी पूर्वजांची जरी पापे असली तरी त्या पापाचं क्षालन करण्यासाठी तुझ्यामध्ये जेव्हा जे एखादे साधू संत येतील आणि तुझ्यामध्ये 3 वेळा आतमध्ये प्रवेश करून म्हणजे डुबकी मारून जेव्हा अर्घ्य देतील तेव्हा तुझे आपोआप पापक्षालन होऊन जाईल. म्हणजे एक जरी डुबकी मारली तरी तुझं सगळं पाप निघून जाईल. आणि म्हणून तू ती काळजी करू नका असं म्हणत मग म्हणून नारद ऋषी म्हणतात, तीर्थी कुर्वंती तीर्थानी. तीर्थी कुर्वंती तीर्थानी म्हणजे तीर्थाला तीर्थत्व कोणामुळे प्राप्त होतं तर ते त्या महापुरुषांमुळे. दासबोधात सुद्धा असेच एक ओवी आहे बा, साधू न येता जिणे व्यर्थ तया पुण्यक्षेत्राचे. पुण्यक्षेत्रामध्ये जोपर्यंत साधू येत नाही तोपर्यंत त्या पुण्यक्षेत्राला महत्त्व प्राप्त होत नाही. कारण ते पुण्यक्षेत्र आपल्याला गेल्यावर जे चांगलं वाटतं त्या ठिकाणी, त्याचं कारण हेच आहे की त्या ठिकाणी अनेक महापुरुषांनी उपासना केलेली आहे आणि म्हणून त्या स्थळी गेल्यावर आपलं मन शांत होतं. आणि म्हणून भगीरथाला त्या ठिकाणी यश आलेलं आहे. म्हणून त्याला आपण भगीरथ प्रयत्न म्हणतो की जी उपासना आपण करायची ती अशा प्रकारे करावी की त्यामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी. आत्मेच्छा व्यवसीयताम. आणि आता पुढचं काय होतं, भगवतो भक्तीर दृढार धियताम. म्हणजे भगवंताच्या दृढ भक्तीमध्ये संपूर्णपणे स्थित राहावं. म्हणजे म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा विश्वास, कोसळून पडो हे आकाश आणि काची आस न धरू. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तस्तिलम श्रीराम नाम वरानने. म्हणजे त्याच्या ठिकाणीच आमचा दृढ विश्वास आहे आणि तो दृढ विश्वास असल्यामुळे त्याची प्राप्ती, त्याचं कृपा आम्हाला सहजपणे प्राप्त होईल. पण आमचा विश्वास मात्र 100% पाहिजे. आपण होता किंचित न्यून, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. भाव थोडा जरी कमी झाला, थोडा जरी काय आपण इतकं केलं अजून आपल्याला काहीच प्राप्त झालं नाही असं म्हणलं तर मग ते बिघडतं काम. पण आपलं सातत्य जे आहे, सदा सर्वदा योग तुझा घडावा. तर सदा आणि सर्वदा या दोघांमध्ये हेच आहे. सदा म्हणजे नेहमीसाठी, सर्वदा म्हणजे प्रत्येक क्षणी. नेहमीसाठी प्रत्येक क्षणी. 12x365 आपण म्हणतो ना, ते काय मोबाईल कंपनीची जाहिरात असते, 24/365. 24/365 म्हणजे अखंड त्याच्या स्मरणामध्ये आपण राहिलं पाहिजे. भगवतो भक्तीर दृढा धियताम. अधियताम म्हणजे अशी आपली भक्ती असली पाहिजे, अनन्य भक्ती असली पाहिजे. न अन्य इति अनन्य. अनन्य म्हणजे न अन्य, की याच्याशिवाय दुसरं नाही आता माझ्यासाठी दुसरा कोणताही आसरा नाही, असं आश्रय नाही, असं जेव्हा आपण दृढपणे म्हणतो तेव्हा ती भक्ती आपली दृढ होते. आणि मग भगवतो भक्तीर दृढा धियताम. आता भक्तीचे आपण पुन्हा 9विधा भक्ती आपल्याकडे सांगितलेली आहेच आहे. श्रवणम कीर्तनम, नारद भक्तिसूत्र आहे, शांडिल्यांचं सुद्धा एक भक्तिसूत्र आहे नारदांच्या प्रमाणेच, त्यांनी सुद्धा एक भक्तिसूत्र लिहिलं आहे. त्यामुळे ही भक्ती दृढ होण्यासाठी, माणसाच्या मनामध्ये ती दृढ होण्यासाठी सगळ्यात चांगलं साधन जे आहे ते मध्ये श्रीमद भागवत श्रवण भक्तीसाठी. म्हणून नारदाने तेव्हाच व्यासांना सांगितलं की आता त्या दुःख, ती रडणारी जी होती, ती भक्ती जी होती, तिच्या मांडीवरती 2 मुलं होते, म्हातारी झालेली मुलं, आणि ती आई तरुण अशी होती. तर ती जेव्हा विलाप करते तेव्हा नारद असं म्हणतात की आता मी पण करतो, माझी जी साधना आहे त्या साधनेचा उपयोग करून या जगामध्ये भक्ती, तुला चांगलं स्थान प्राप्त व्हावं यासाठी मी प्रयत्न करेन. त्यामुळे तू आता काही काळजी करू नकोस. म्हणून ती भक्ती दृढ झाली पाहिजे. भगवतो भक्तीर दृढा धियताम. आता पुढचं जे आहे,
शांत्यादी परिचयतां दृढतरं कर्माश संत्यज्यतां. म्हणजे शांती, मनाची शांती ही षट संपत्ती आपण म्हणतो ना, शम दम तितिक्षा उपरती, ही षट संपत्ती आहे. मागे मी आपल्या याच्यावर टेलिग्रामवर एक इंग्रजीमधलं एक कोटिंग दिलं होतं याबाबत, शमदम संपत्ती. ते तुम्हाला दिसलं तर पहा, तुमच्याकडे आहे, मी नंतर केव्हा तरी सांगेल ते आहे ते. की शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, इंद्रियाचा निग्रह, विषयांची धाव जी बाहेरची आहे ती थांबवणं. उपरतीमध्ये रामी दाहली पूर्ण कामी. म्हणजे आत्तापर्यंत कामामध्ये माझं काम, विषय वासना ह्याच्यामध्ये माझं मन होतं. आता पूर्ण उपरती झाली. आता यापासून मी आता उबगलो आहे, कंटाळा आला मला या सगळ्या जन्ममरणाचा. आणि आता यातून सुटण्यासाठी आता तुझ्या आश्रयाशिवाय दुसरा आश्रय नाही, अशा प्रकारची साधना जी आहे तर त्याला म्हणायचं आपण षटक संपत्ती. हां, शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा. हां, तितिक्षा म्हणजे म्हणजे चिकाटी. तितिक्षा म्हणजे चिकाटी. आपण आपले प्रयत्न सोडायचे नाही. म्हणजे जे मी ते नारळाचं उदाहरण देतो ना, दोनदा फोडला तरी फुटला नाही, जाऊ दे आता आपण नाही फोडू म्हणून नारळ तसाच टाकून दिला तर काही उपयोग नाही. तितिक्षा पाहिजे तिथे. नाही नाही, मी तो फोडणारच, 2 नाही 4 वेळेस आपटेल पण तो फोडणारच. म्हणजे कर्मामध्ये आपला दृढनिश्चय पाहिजे या कर्मावर, आणि आपला विश्वास पाहिजे, आत्मविश्वास, की मी हे पूर्ण करेन. आधीच पडेली धास्ती तरी मग कार्यभाग होय नास्ती, या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. मग ही षटक संपत्ती जी आहे ती आधी अभ्यासपूर्वक आपण आत्मसात करावी. आणि मग नंतर म्हणतात दृढतरम कर्माशु संत्यज्यता. दृढतरम कर्माशु संत्यज्यता. त्यज्यता म्हणजे सोडून देणं. त्यज्यता म्हणजे सोडून देणं. आणि समत्यज्यताम, सम हे विशेषण लावलं. सम म्हणजे संपूर्णपणे, संपूर्णपणे त्याचा त्याग झाला पाहिजे. संपूर्णपणे म्हणजे आळसाचा त्याग संपूर्णपणे झाला पाहिजे. उद्यापासून मी रोज सकाळी लवकर उठेन, एक दिवस उठतो, आणि सगळं जग नरक चतुर्दशीच्या दिवशी लवकर उठतं. सगळे जे जे 8-9 वाजेपर्यंत होतात ना, हां, कारण ते नरकात जातो म्हणून. उठलं नाही तर नरकात जाशील, असं आपल्या आईवडिलापासून आजोबापासून सांगत आलेले आहेत. आणि त्यामुळे ते सगळे घरातले सगळे आळशी माणसंसुद्धा लवकर उठतात त्या दिवशी. आता हे धाकाने, हे धाकाने आहे. नरकात जाण्याचं, जाऊ नये म्हणून धाक आहे, म्हणून लवकर उठतो आहे ना. म्हणजे पोलिसाचा धाक, चौकात पोलीस आहे म्हणून मी आता लाईट लावलेच पाहिजे, तर पोलिसाचा धाक आहे म्हणून आपण लाईट लावतो. पोलिसच नसता तर मग काय धाक काही नाहीच. हेडमास्टर शाळेमध्ये नसले तर पोरांवर धाक कुठून असणार आहे. तर हेडमास्टर कधी दिसतात कधी नाही दिसत, तर ते नसतानासुद्धा शिस्तीने वागणारे जे मुलं आहेत तेच काहीतरी जगामध्ये चांगलं काम करू शकतात. आता आपले हेडमास्टर म्हणजे आपले प्रत्यक्ष परमात्मा, जो माझ्या प्रत्येक कर्मावर, माझ्या प्रत्येक हालचालीवर, माझ्या मनातील प्रत्येक विषयावर, मनातील प्रत्येक विचारांवर ज्याचं नियंत्रण आहे, आणि जो ते सर्वसाक्षी आहे, तो सर्वसाक्षी मला 24/365 पाहत असतो. हे माझ्या मनामध्ये जर नक्की असेल तर माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही. आत्तापर्यंत चुका झाल्या हे ठीक आहे, पण निदान आजपासून तरी मी चुका करणार नाही, असं जर आपला दृढनिश्चय असेल तर पुढच्या जन्मी काहीतरी आपल्याला चांगली सद्गती मिळायचा प्रयत्न आहे. पण नुसतं मी 1,00,000 रुपये दिले मंदिरासाठी आणि म्हणून मला आता मुक्ती मिळेल, याच्यातनं काही मुक्ती मिळत नाही. कारण 1,00,000 रुपये दिल्यानंतर मंदिरात जेव्हा जातो तेव्हा आपल्या नावाचा जो बोर्ड असतो
तो बोर्ड आहे की नाही मागच्या वर्षी होता, यावर्षी दिसलाच नाही. आणि मग आणि म्हणून गडावर गेल्यावर आधी ऑफिसमध्ये भेट द्यायची. तेव्हा मागच्या वर्षी पहा तुमच्या रेकॉर्डमध्ये काय मी दिलेलं आहे काय नाही, माझं नावच नाही यावर्षी. हे जे आहे ना, ही भक्ती सकाम आहे. सकाम म्हणजे मला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून मी काहीतरी करत आहे. अशी सकाम भक्ती जी आहे ती सगळी वाया जाते. पण निष्काम भक्ती आहे त्याचं फळ मात्र आपल्याला मिळतंच. म्हणून निष्काम पाहिजे, म्हणजे मागण्यानं काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो. म्हणजे आम्हाला मागायचं काही नाही, तू आम्हाला काही दे असंही म्हणायचं नाही. आणि म्हणून आपण म्हणतो मागोन येणे दे रे राम, मज न कळते दे रे राम. मागून येणे म्हणजे काय मागावं परमेश्वरा तुझ्याजवळ हे मला माहीत नाही, तरी पण मी हे सगळं मागितलं. नृत्य मनोहर दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम. आणि शेवटी कोर्टाच्या भाषेत म्हणल्याप्रमाणे मागून येणे दे रे राम, मज न कळते दे रे राम. ॲज दी ऑनरेबल कोर्ट डीम्स फिट. म्हणजे कोर्टाला जे मला देण्यासारखं वाटतं ते सगळं मला द्यावं कोर्टाने, असं एक शेवटचं वाक्य त्या WS असतं, रिटर्न स्टेटमेंटमध्ये. WS म्हणतात त्याला, रिटर्न स्टेटमेंट. तर मग आता शांत्यादी परिचयताम दृढतरम कर्माशु संत्यज्यताम, म्हणजे सर्व कर्मांचा त्याग करावा. आता कर्मांचा त्याग म्हणजे कर्म करू नये असं नाही. कर्माचा त्याग करणं म्हणजे आता काही न करता मी नुसतं बसून राहिलो, मी कर्माचा त्याग केला असं म्हणून चालत नाही. कर्म हे केलेच काय, कर्म केल्याचे करावे, ध्यान धरल्याचे धरावे, निरूपणे विवरावे पुन्हा पुन्हा. आपले तास बदलते जोगे. म्हणजे कर्म हे करत राहायला पाहिजे सतत. सततम कुरु कर्मत्वम. आणि म्हणून स्वामी विवेकानंद असं म्हणतात की एकाच कर्म करण्यामध्ये माणसाला एखाद्याच कंटाळा येऊ शकतो. आणि म्हणून माणसाने ते कर्म बदलत राहायला पाहिजे. माळ घेऊन दिवसभर मी आता जप करेन करतात, बरेच जण करतात, 13 तास करतात, ते करतात, त्यांच्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण मला जर सांगितलं तर मी 1 तासाच्या वर नाही बसू शकत. 1 तासही खूप झाला. मग अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हापासूनच जप केला पाहिजे असं नाही. पण उठून मी मनाने जप करू शकतो, 2 कामं करू शकतो. मला दिसते सगळीकडे पाणी सांडलेलं आहे, पण माझा आता जप चालू आहे, मी आता उठणार नाही. म्हणजे पाणी सांडलेलं आहे, लोक घसरून पडतात त्याच्यावर, पाण्यावर कचरा होतच आहे, पण मी मात्र माझ्या ध्यानामध्ये, कारण आमच्या गुरूंनी सांगितलं की ध्यान धरलेचे धरावे. असं नाही, म्हणजे बहुत नियम करू नये, नेहमी विणं राहू नये. त्याच्यामध्ये थोडंफार शिथिलता पण आपण आणली पाहिजे. आणि ती शिथिलता आणण्यासाठी जप आपण थांबवला आणि दुसरं एखादं सत्कर्म केलं तरी ते भगवंताची पूजाच आहे. पण अज्ञानामुळे माणसाला हे समजत नसल्यामुळे ते माणसं तसंच करत बसतात. आलेल्या अतिथींचं स्वागत करणं हे देवाच्या पूजेपेक्षा महत्त्वाचं आहे. आता तुम्ही भागवते ऐकत आहात, त्याच्यामध्ये आता तुम्हाला उदाहरणं त्याच्यामध्ये भागवतामध्ये उदाहरणं सापडतील. अतिथींचं ज्याने स्वागत नाही केलं त्यांचं पुढे काय गती झाली हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून दृढतरम कर्माशु संत्यज्यताम, त्या कर्माचा त्याग म्हणजे कर्माच्या संगतीचा किंवा कर्माच्या काय म्हणतात त्याला आसक्तीचा त्याग केला पाहिजे. कर्म तर केलेच पाहिजे, पण त्यामध्ये आसक्त नाही झालं पाहिजे. आता हे कसं असतं पुढे, सद्विद्या अनुपसेव्यताम अनुदिनम तत्पादुका सेव्यताम. म्हणजे सद्विद्या अनुपसेव्यताम म्हणजे साधू विद्वान आचार्य यांच्या संगतीमध्ये जावं, यांच्या तिथे जाऊन नुसतं बसून राहावं. आपण गेलं की लगेच स्वामीजी हाऊ डू यू थिंक अबाउट दी चायना वॉर असं स्वामींना विचारायचं नाही. व्हॉट डू यू थिंक अबाउट चायना, व्हॉट डू यू थिंक अबाउट कोरोना व्हायरस. आता हे विचारण्यासाठी स्वामी नाहीत. तिथे जाऊन आपण शांत किती बसू शकतो हे पाहण्यासाठी आपण तिथे जायचं असतं, नाही का. समाधीपाशी गेलो आपण, समाधीपाशी गेल्यानंतर आपण जर डोळे मिटून बसलो तर आपली शांतता भंग होणार नाही.
अशी काळजी बसलेल्या इतरांनी घ्यावी. म्हणून आपण डोळे मिटून बसलो तर शेजारचा म्हणतो, अरे किल्ली दे, मला जायचं आहे. म्हणजे तो त्याला किल्ली मागतो, हा तिथे जातो रूममध्ये, जाऊनही कुठे काही यज्ञकर्म करत नाही, काहीच करत नाही, नुसता बसून राहतो. कारण काय बोर झालं गड्या, ते तिथे 2 तास बसलो मी समाधीजवळ. असं ज्याच्या मनामध्ये असेल ना, तर त्याला भगवंताची प्राप्ती नाही. आमचे रामकृष्ण परमहंस असं म्हणतात, त्यांचं बोलणं फार सोपं आहे. रामकृष्ण परमहंस म्हणतात, जो गळ्यामध्ये माळा घालतो, जो कपाळावर टिळा लावतो, जो भगवे वस्त्र परिधान करतो, जो पादुका वापरतो लाकडाच्या, त्याच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. त्याच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. म्हणजे इथूनच सुरुवात केली त्यांनी. कारण त्याचं कारण सांगतात ते. कारण हे जे आहे ते बाह्यवेश त्याचा बदललेला आहे. आणि बाह्यवेश बदलला आणि तो एखाद्या संतासारखा असला की लगेच माणूस त्याचे अनुग्रह घेतात. आहे ना. आहे असे कित्येक उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणि तेच पुढे नंतर जेलमध्ये जातात. आणि मग तेव्हा हे नाही सांगत आम्ही त्यांचा अनुग्रह घेतला, आमचे सद्गुरू आता जेलमध्ये आहेत, किंबहुना ते आमचे सद्गुरूच नव्हते, इथून सुरुवात करतात. म्हणून गुरु करणं छान आहे, छान. म्हणजे अगदी चाळून तुम्ही गुरु करा. आणि ज्यांनी दासबोध आपला गुरुचरित्र वाचलं असेल ना, तर तो असा तसा गुरु करणारच नाही. गुरुचरित्रामध्ये इतक्या गोष्टी दिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये योग्य फिट बसेल अशी माणसं आता मिळणं फारच कठीण आहे. हां. म्हणून आमचा श्रीपाद मला तो लहान असतानापासून सांगत होता की अशाचा मंत्र घ्यावा की ज्याच्यामध्ये कोणताही दोष नाही. चुकी पाहता आढळे ना. आता एवढं आपण सगळं समर्थांचं वाचतो, एकतरी त्यांची चूक कोणीही दाखवून द्यावी. कितीही शोध घेतला, आता दाखवणारे आहेत, नाही असं नाही, ते आहेत ना मामा देशमुख मागे. तर या लोकांची धाव तिथपर्यंत असते, ते पुढचा विचारच करू शकत नाही. म्हणून चिंचोळकरांनी जे पुस्तक लिहिले आक्षेप आणि खंडन, त्याच्यामध्ये आक्षेप घेणारे जे आहेत त्यांना एवढंच माहिती, पण त्याचं सोल्युशन काय हे त्यांना सांगता येत नाही. आक्षेप घ्यायचा आणि मी काहीतरी विशेष केलं हे दाखवायचं. त्यामुळे त्यांचा काही तो सत्वगुण नाही, तो द्वेषातून निर्माण झालेला तो त्यांचं कार्य आहे. आणि म्हणून ते तेवढंच कार्य करू शकतात. मागे एकदा मला प्रवचनाच्या वेळेस चिठ्ठी पाठवली होती अमरावतीला, तेव्हा हे प्रकरण सगळं ताजं होतं देशमुखांचं, मामा देशमुख. तर मला म्हणे की बा त्यांच्यावर तुम्ही काहीतरी बोला तुमच्या बोलण्यात. मग तेव्हा म्हटलं मला एक चिठ्ठी मिळाली आहे की यांच्यावर कोणीतरी बोला. तेव्हा मला असं म्हणायचं, इंदिरा गांधींना अटक करा, असं आलं होतं ना पूर्वी. हां, त्याचा परिणाम काय झाला, त्यांना अटक झालीच नाही, त्या निवडून आल्या. म्हणजे जे दोष दिसतात ते पुन्हा पुन्हा आपण म्हणत गेलं की लोकांनाही त्याच्याकडे आकर्षित होतात. अरे हे पुस्तक फार छान पुस्तक आहे. आता कोणाला वाटतं जो पहिल्यांदाच पुस्तक वाचतो, समर्थांचे ते गुरुच नव्हते शिवाजी महाराजांचे, असं जो पहिल्यांदा वाचतो त्याला ते चांगलंच वाटतं, आहे ना. आता मलाच काही वर्षापूर्वी वाटायचं की श्रीकृष्ण जे आहे ते किती स्वतःला मी म्हणत राहतो. कृष्ण सगळं सोडा, मला शरण या, माझी भक्ती करा. म्हटलं आता सगळ्यांना मीपासून सोडा म्हणतो आणि हा स्वतःच असं म्हणतो. तर असं माझ्या मनामध्ये केव्हा आलं, जेव्हा मला काहीच माहीत नव्हतं. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विणं, उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा नव्हे पाषाण मनुष्य वेश.
आणि मग जेव्हा आपण वाचत जातो तेव्हा मग आपले विचार जे आहेत ते बदलत जातात आणि विचार बदलल्यानंतर माणसाची निष्ठा ही कायम होते, श्रद्धा ही कायम होते. आणि म्हणून सद्विद्या अनुपसेवेताम अनुदिनम, म्हणून साधू संतांच्या ठिकाणी सद्गुरूंजवळ जावं, त्यांना अनन्य भावाने शरण जावं. आता अनुदिनम तत्पादुका सेव्यताम म्हणजे काय, की रोज त्यांच्या पादुकांचं पूजन करावं. आता पादुका आपण पाहिलं, समर्थांची मूर्ती आहे, त्यांच्या पादुका आहेत. पादुका कुठे असतात? सगळ्यात खाली पायापाशी आहे ना. आता सद्गुरूंची सेवा करायची म्हणजे त्यांचे हात दाबून देणे, त्यांना लागणाऱ्या वस्तू आणून देणे, हे सगळं जसं आहे तसंच माणसाचं लक्ष सगळ्यात जास्त कुठे असावं? सत्पुरुषांच्याकडे गेल्यावर त्यांच्या चरणाकडे असलं पाहिजे. चरणाकडे म्हणजे जेवढं चेहऱ्याकडे नको तेवढं जास्त चरणाकडे. त्रिविध तापक हे गुरुपाय, भवसिंधूसी तारक हे गुरुपाय, आत्मसुखाचे बीज हे गुरुपाय, ज्ञानाचे निजभुज हे गुरुपाय, भक्तिपंथासी लाविते हे गुरुपाय, नयनी रघुवीर दाविते हे गुरुपाय. या सद्गुरूंच्या चरणाचा मी आश्रय घेतला तर प्रत्यक्ष रामाचे माझा संग घडून आणतील. नानासाहेब देव म्हणतात, तुम्हाला रामाच्या मांडीवर बसायचं असेल तर आधी समर्थांना आपलं करा, आणि एकदा समर्थ आपल्यापाशी आपले झाले म्हणजे तुम्हाला ते सहजपणे रामाच्या मांडीवर नेऊन बसतील. आता हे पादुकांवरच काय एवढं भर आहे असा विचार केला तर मी असा विचार करतो, एखादी मोठी बिल्डिंग आहे, खूप मोठी बिल्डिंग आहे, त्याच्यातला महत्त्वाचा भाग कोणता असं जर विचारलं तर त्याचा पाया, बेस, की ज्याच्यावर हे सगळं उभं आहे ते बेस. म्हणून पायाभरणी समारंभ अयोध्येच्या मंदिराचा आत्ताच झाला ना शिलान्यास, भूमिपूजन. आधी तर भूमिपूजन म्हणजे एवढा उदात्त विचार कुठल्याही धर्मात नसेल असं मला वाटतं. ज्या ठिकाणी आता आपल्याला तिथे खड्डे करायचे, कॉलम भरायचे, तर आधी त्या भूमीची पूजा केली पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे, आणि मग हे कुदळ घ्या ते घ्या. कारण शेवटी पृथ्वीचं दुसरं नाव हे क्षमा आहे. म्हणजे तुम्ही तिच्यासाठी काहीही करा, ती तुम्हाला क्षमाच करणार आहे. आणि म्हणून सद्गुरूंच्या पादुकांचं आपण पूजन केलं पाहिजे. तत्पादुका सेवेताम. आता हे पादुका जे आहेत म्हणजे जसं बेस म्हणतो घराचं बेसमेंट, तसं समर्थांचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर हे व्यक्तिमत्व आपल्या मनामध्ये कशामुळे ते आपल्याला त्याचा आनंद होतो? तर कशामुळे होत असेल आनंद? तर त्यांनी केलेली परमेश्वराची भक्ती, त्यांनी केलेली उपासना, त्यांनी घेतलेलं नामस्मरण, आणि म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी काय कारणीभूत होतं हे त्यांचं सगळं आचरण होतं, आणि ते आचरण त्यांचं दृढ होतं, आणि म्हणून ते इतक्या म्हणजे ठामपणे उभं राहू शकले. देवद्रोही चितके कुत्ते घालून मारून घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्शी संशय नाही. इतकं ते खात्रीने सांगू शकतात. कोणाचं आहे? तर त्यामुळे ते ज्या पायावर उभे आहेत, ज्या म्हणजे पादुकांवर ते उभे आहेत, त्या पादुका म्हणजे त्यांची दृढ भक्ती आहे, त्यांचा दृढ विश्वास आहे रामावर. कारण त्या रामावर विश्वास नसेल तर मग पुढचं सगळं व्यर्थच होईल ना. आणि म्हणून तसा दृढ विश्वास त्या चरणाशी आपण अर्पण केला पाहिजे, आणि म्हणून त्या चरणाशी आलिंगन आपलं असलं पाहिजे. आमचे प्रल्हाद महाराज जाताना शेवटचं त्यांचं वाक्य जे आहे ते म्हणतात, दृढ धरा सद्गुरुचरण दृढ धरा. सद्गुरुचरणाचा आश्रय तो घ्या, आणि तो आश्रय घेतल्यानंतर तुमचा सगळा भवसागर सहजपणे पार करून जाईल. आणि म्हणून
रामकृष्ण परमहंस जे म्हणत होते की नुसते त्या पादुका घालतो तो अमके घालतो म्हणून तो श्रेष्ठ आहे असं नाही, कारण हे त्याचा बाह्यवेश आहे. पण जो बाह्यवेशाची पण काही काळजी करत नाही, पण अंतरंगातून सगळा बदललेला असेल, मग तो बाह्यवेशाने कसाही असला तरी तो आपल्याला पूज्यच आहे. आमचे वामनशास्त्री इस्लामपूरकर म्हणजे दासगणू महाराजांचे गुरु. आता हे ऑडिटर होते आणि त्यांच्यावर खूप मोठ्या लेवलचे ऑडिटर होते आणि शासनाने यांच्यावर जबाबदारी दिली. हे जेव्हा पोलीस होते की बा त्यांच्या तू संघात राहा, त्यांची सेवा कर, त्यांचा मुक्काम आहे तोपर्यंत, आणि म्हणून त्यांच्या सेवेत ते राहिले. आता जसं ऑडिटर असेल तसे ते होते, दिवसभर सगळे कामं करायचे. पण दासगणू महाराजांनी पाहिलं की अरे रात्री बेरात्री गेलं तर हे सध्या दिवा लावून ठेवलेला असतो, जप करतात, उदबत्ती लावलेली असते, म्हणजे काहीतरी हे वेगळं प्रकरण आहे. म्हणजे दिसायला दिवसभरात जसे दिसतील तसे नाहीत, पण मुळामध्ये यांची भक्ती काहीतरी वेगळीच आहे. म्हणून दिसण्यापेक्षा असणं फार महत्त्वाचं आहे. मुळामध्ये असणं, दिसणं हे वरवरचं आहे. म्हणून अंतरंगातला बदल, वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही, वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागे कोणीतरी पाहत आहे. म्हणून असा अंतरंगातून जो बदललेला आहे आणि ज्याच्यामध्ये क्षमा आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे की तो इतरांच्या मनामध्ये सुद्धा बदल घडवून आणू शकतो आपल्या साधनेने, अशाच्या ठिकाणी अशा सद्गुरूंच्या जवळ त्यांच्या चरणाशी आपण आश्रय ग्रहण करावे. म्हणून त्यांना आपल्या म्हणजे सेवेमुळे आपण त्यांना प्रसन्न करून घ्यावं. आता पुढे आहे ब्रह्मैकाक्षरमर्थताम. म्हणून सद्गुरूंना एकाक्षर ब्रह्माची अंतःकरणपूर्वक प्रार्थना किंवा याचना करावी. एकाक्षर ब्रह्म, आता 14 ब्रह्माचा जो समास आहे, दासबोधा दशक आहे, त्यामध्ये 14 ब्रह्म दिलेले आहेत. ओम इत्येकाक्षर ब्रह्म आहे ना, ओम इत्येकाक्षर ब्रह्म. तर ह्या ओम याची साधना करावी. आता ओमची साधना जी आहे, मी जसं वाचलं त्याप्रमाणे की सांसारिक माणसासाठी ओमची साधना नाही, ही फक्त संन्यासी जे आहेत त्यांचं सगळं सर्वसंग परित्याग केलेला आहे त्यांच्यासाठी ही ओंकाराची साधना आहे. बरोबर आहे. आपला मंत्र जो आहे श्रीराम जय राम जय जय राम, याच्यामध्ये ओम नाही. काही मंत्रामध्ये ओम सहित आहे, पण त्या खोलात आपण जाऊ नये, कारण जेवढा खोलात आपण विचार करायला लागलो त्याच्यामध्ये आपल्या अज्ञानामुळे आपल्यामध्ये बुद्धिभेद होऊ शकतो. म्हणून एक दृढ विश्वास असावा, आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण ग्रहण करावं आणि त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात ब्रह्मैकाक्षरम अर्थताम, की अंतःकरणपूर्वक आपण त्याची परमेश्वराची याचना करावी, त्या परब्रह्माची, कारण त्या ओंकारामध्ये सगळं परब्रह्म आहे. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्मासि. भाद्रपद महिना लागला आहे, आता गणपती येणारच आहेत. त्यामुळे गणपती अथर्वशीर्ष जे आहे त्याचा विचार अशा दृष्टीने आपण करावा की प्रत्यक्ष ब्रह्म तूच आहेस. तम मूलाधारं स्तुतोऽसि नित्यं, तम शक्तित्रयात्मका ताम योगिनो ध्यायन्ति नित्यम. असं ते परब्रह्माचं स्वरूप ओंकाराच्या तर्फे आपल्याला प्रगट होतं. आणि म्हणून पुढे जे दिलं आहे ते श्रुतिशिरो वाक्यम समा करण्याताम. श्रुतिशिरो वाक्यम समा करण्याताम म्हणजे काय? आकरण्याताम म्हणजे श्रवण करणं, आकरण्याताम म्हणजे श्रवण करणं, आणि समा करणं म्हणजे लक्षपूर्वक ग्रहण करण्याच्या दृष्टीने ते ऐकणं, श्रवण करणं. लक्षपूर्वक श्रवण करणं म्हणजे आकरण्याताम, करण्याताम म्हणजे फक्त श्रवण करणं. बाजारात जाऊन आमकी डाळ घेऊन ये सांगितलं, तुरीची डाळ घेऊन ये. दुकानात पोहोचेपर्यंत तुरीचा शब्द विसरून गेलो आणि घरी येताना मुगाची डाळ घेऊन आलो. आता जेव्हा ऐकलं तेव्हा बरोबर ऐकलं कोणती डाळ आणायची ते, पण प्रत्यक्ष खुर्चीमध्ये उतरलो तेव्हा ते दुसरंच झालं ना तिथे. आणि म्हणून आपण जे शिकलो आणि जे आपल्याला आचारात आणायचं, या दोघांचा ताळमेळ
साधकाला बसवता आलं पाहिजे. श्रुतीशिरोर वाक्यम समाक करण्यात. आता श्रुतीशिरोर वाक्यम म्हणजे वेद, उपनिषद, श्रुती या सगळ्यांचं सार काय आहे असं जे विचारलं, या सगळ्यांचं सार अगदी मंत्राच्या रूपाने, मंत्र म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय असणारा शब्दाचा समुदाय. आणि म्हणून स्मृतिशिरोर वाक्य म्हणजे आपली 4 महावाक्य. आता ही 4ही महावाक्य जी आहेत हे 4ही वेदांमधनं घेतलेली आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म. आता हे होमवर्कसारखं आहे. कोणत्या वेदातून कोणतं वाक्य घेतलं आहे हा म्हणजे आपल्यासाठी अभ्यासाचा विषय. आणि म्हणून त्याला म्हणायचं श्रुतीर वाक्य शिरोर वाक्यम. श्रुतीशिरोर वाक्यम. श्रुतीमधलं हे म्हणजे काय म्हणतात, कॉन्सन्ट्रेट आहे, दिव्य रसायन. अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी म्हणजे महावाक्याचा उपदेश केला, परी त्याचा जपनाही बोलेला. म्हणजे याचा नुसतं जप केला तर माणूस तरुण जाणार नाही, पण ते आपल्याला अनुभवाला आलं पाहिजे. आणि म्हणून श्रुतीशिरोर वाक्यम समा करण्यात. श्रुतीतील श्रेष्ठ श्रुतींचा म्हणजे वेदांत शास्त्राचा सद्गुरू आपल्याला उपदेश करतील आणि त्या वाक्यांचा अर्थ आपण ग्रहण केला पाहिजे. काय आवाज येतो माहीत नाही. ठीक आहे. असं हा म्हणजे दुसरा श्लोक. यामध्ये आपण थोडक्यात त्याचं विवेचन पाहिलं, म्हणजे त्याला आपण संपवलं असं म्हणता येतं. एकाच भागात संपवला आहे. खूप आहे त्याच्यामध्ये सांगण्यासारखं, खूप आहे. पण म्हटलं हो नाही आहे, विस्तार करता येईल, काही हरकत नाही, करूया आपण. म्हणजे पण उगीच वेळ लागतो, बाकी काही नाही. तुम्ही म्हणत असाल तर करूया आपण, काही हरकत नाही. चालेल का? म्हणजे मी आता थोडक्यात सगळं घेतले आपण. हे सगळे पहिल्या ह्याच्यात 8 झाले, आता 9 ते 16पर्यंत आज आपण त्या पायऱ्या पाहिल्या. मग आता पुन्हा 2-4 दिवस तुम्ही म्हणत असाल तर मग आपण पुन्हा थोडंसं डिटेल घेऊ त्याचं, काही हरकत नाही. नाही का? घाई कोणाची आहे? आपल्याला घाई तर नाहीच आहे. हां, घाई नाहीच आहे. हो, चला ठीक आहे. उद्या मग पुन्हा आपण, हो सांगतो ना, हेच चालेल ना? हां, पुन्हा आपण रिवाईज करू. काय, एक मुलगा एकाच वर्गामध्ये पुष्कळदा नापास झाला. त्याला म्हटलं, अरे बरं झालं तू नापास झाला, आता तुझं सगळं जे आहे ते चांगलं दृढ होईल म्हटलं सरांनी शिकवलेलं. पण ते आहे ना, पण ते दृढ होत नाही ना ते, कारण मुळातच तो नापास झाला. तो नापास कशामुळे झाला? कारण हे जुन्या पायऱ्या ज्या आहेत पहिल्यापासून, वेदो नित्यमधी येताम, तदुदिदम कर्मस्वनुष्ठी येताम, या एकेका पायरीचं त्यांनी आकलन केलं नाही, आसक्तीमधून सुटला नाही. तर हे सगळं झाल्यामुळे त्याची प्रगती नाही झाली. पण नेहमी याचं 24 तास चिंतन जर केलं आणि त्या दृष्टीने आचरण झालं तर निश्चितच आपली प्रगती होणार आहे. त्यामुळे पुढे पुढे येणारच आता मंत्र अशा ठिकाणचे शेवटच्या ह्याच्यामध्येच येतं पाहिजे. एकांते सुखमास्यताम 5व्या याच्यामध्ये, म्हणजे या सगळ्या पायऱ्या दिल्यानंतर 5व्या याच्यामध्ये एकांते सुखमास्यताम परतरे चेतस समाधी येताम, म्हणजे एकांतामध्ये बसून ह्या सगळ्या पायऱ्या ज्या आहेत हे सगळे उपदेश आहेत, त्याच्यावर माणसाने विचार करावा. 5व्यातली पहिली वळ. आणि मध्ये पुन्हा आपल्याला धोका पण दिला आहे, स्वाद्वान्नम नतु याच्यताम, म्हणजे इकडे सगळं ब्रह्म समजून घेण्याचाही प्रयत्न करत आहे आणि जेवायला मात्र चांगलं पाहिजे, चविष्ट पाहिजे. आज काही मजा नाही आली बा, पुन्हा एकदा कर. असं म्हणून
वेदांताचा अभ्यास करणं हे दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी आहे. हां, म्हणून राम राम वदगे सखे जीवे, राघवा विण तुझे यचन होवे, बक्षिसी मधुर तू नये कामा, राम नेईल तुला निजधामा. ठीक आहे, मग उद्यापासून आपण सविस्तरपणे पाहू. शेवटची उभी कोणती? शेवटचा आता तुम्ही म्हटलं तेवढं मला पाठ. आत्ता शेवट नाही. राम नेईल निजधामा. अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, पाठ. तेवढी फक्त. बरं बरं, ठीक आहे, ओके. लगेच पाठवतो. आपल्या ग्रुपवर टाकतो म्हणजे सगळ्यांना मिळतं. हो चालेल. आणि ग्रुपमध्ये आजपासून मला ऐकायला हो आपले निलेश उदार, हां निलेश उदार आणि रामचंद्र आपले तंजावर हे दोघे आपल्या ग्रुपमध्येच ॲड केले. म्हणजे आता उद्यापासून एकाच वेळेस सगळ्यांना ते ऑडिओ जातील. ते आता सगळ्यांच्या बरोबरच आलेले आहेत. मग आता चौथा स्कंद संपला आहे आपला. पाचव्याला सुरुवात. हां, तर उद्यापासून. हां, ठीक आहे, चला ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. छान झालं सर. हो वा वा. सर तुमचा 16 तारखेला वाढदिवस झाला सर तुमचा. हो तो त्यात. 16 तारखेला. अरे तो तारखेने मला आज सकाळी दिसलं. मला मी काय झालं 2 दिवस समर्थ ग्रुप ओपनच नव्हता केला. बरं बरं बरं. आज जरा सकाळी पाहिलं होतं. अरे म्हटलं सरांचा जवळ वाढदिवस होऊन गेला म्हटलं. मी तुम्हाला आज त्या समर्थ ग्रुप मध्ये मी तुमचं अभिष्ट चिंतन केलं तुमचं. बरं बरं बरं. हा काय आज सकाळी पाठवलं मी. हो हो हो, समर्थ ग्रुप मध्ये मिळाला काय. मी आणि माझ्या मिसेस दोघांनी आम्ही तुमचं अभिष्ट चिंतन केलं. हो धन्यवाद धन्यवाद. समर्थ ग्रुप मध्ये आज टाकलं मी ते.